एकीकडे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची राम मंदिराच्या या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये महाराष्ट्रात चांगलीच जुंपली आहे। अयोध्येच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे यांचा कोणताही संबंध नव्हता अशी टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे आणि भाजपच्या नेत्यांच्या याच टीकेला उत्तर देताना संजय राऊतांनी स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास उकरून काढलाय। स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी भाजपशी संबंधित असलेले सगळे नेते हे ब्रिटिशांचे हेर होते असं प्रत्युत्तर राऊतांनी दिले। भाजपवाल्यांनीच क्रांतिकारकांची माहिती ब्रिटिशांना पुरवल्याचा आरोप राऊतांनी केला। संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष त्यावेळेला लोणच्यापुरतापणे आंदोलनात नव्हता। ही जी चटण्या लोणची वगैरे आहेत सध्या भाजपमधली, त्याच्याकडे का फार लक्ष द्यायची गरज नाही। इतिहास साक्षीला आहे। इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नाही। हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध नाही। मी ऐकलंय त्याच्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये त्या उर्वरित जागेवर जी काही मस्जिद उभी राहणार आहे त्याच्यासाठी तुला आमंत्रण व्हीव्हीआयपी मध्ये भेटेल ना, तिथे जा ना, तिकडे गाडी कुरवडायला। त्या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते, हे रणछोडदासाचे पळपुट आहेत। इतिहास त्याने भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे। शिवसेना या आंदोलनात कुठे होती? अडवाणीजी होते रथयात्रेच्या निमित्तानं, पण ते म्हटलं की आमचं काम नाही। मग कोणी गेलं? आकाशातून मारेकरी आले होते, ते शिवसैनिक होते। अरे 93च्या दंगलीच्या वेळी हा उद्धव ठाकरे गोधडीत मुतायचा, त्याला मुंबईत डायपर घालून फिरण्याची वेळ आलेली आम्हा लोकांना माहिती आहे। बायका पोरांना घेऊन मातोश्रीच्या बाथरूम मध्ये लपायचा। त्याचा काय संबंध 93च्या दंगलीशी आणि राम मंदिराच्या आंदोलनाशी? यांचं ना महाराष्ट्रात लढ्यात योगदान, यांचं ना मुंबईच्या लढ्यात योगदान, यांचं ना 92 साली मुंबईचा इतका मोठा संघर्ष झाला हिंदू वाचवण्याचा, ना त्यांचं ह्यांच्यामध्ये योगदान। स्वातंत्र्य लढ्यात ते कुठे औषधाला दिसत नाहीये। कुठे आहे ते? तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या सारख्या चपटा पायाच्या लोकांना आम्हाला एवढा शुभ दिवस तिथे आमंत्रण करायचं नाही। तुमचे फक्त पळण्याची ठिकाणं, लपण्याची ठिकाणं आमच्याकडे आहेत। कुठल्या बिळात तुम्ही कधी लपला होतात हे सगळं आमच्याकडे आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून तुम्ही कशी माफी मागत आलेला आहात ब्रिटिशांची, हे ब्रिटिशांचे मुखाबीर होते सगळे। स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांच्या विषयी माहिती देणं ब्रिटिशांना, यात हे लोक फार पुढे होते। राम मंदिर आणि तुझ्या मालकाचा काही संबंध नसल्यामुळे आणि 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत फोटोग्राफर नेमलेले आहेत। मग आम्हाला वेगळ्या मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही। मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला? त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोटदुखी आहे। हे लढ्यामध्ये होते, हे शूरासारखे मर्दासारखे काम करत होते, बरं का। हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाही, हे लोक कधी पंडित नेहरू, महात्मा गांधी घडवू शकले नाही, हे काहीच घडवू शकले नाही। मुळात ह्यांचा जो देश आहे हे म्हणतात की 2014 नंतर निर्माण झाला। हा देश जो आहे हा 2014 नंतर निर्माण झाला, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षसुद्धा 2014 नंतरच निर्माण झाला, हे लक्षात घ्या। आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे। संजय राऊतांनी एखादा मला फोटो दाखवावा की ते कार सेवेच्या वेळेला त्या ठिकाणी आम्ही सांगतो, आम्ही 20 दिवस जेलमध्ये होतो, आम्ही दोन्ही वेळेला त्या ठिकाणी गेलेलो होतो, जंगलातून 25-50 किलोमीटर पायी प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचलो। मला सांगा उद्धवजी कुठे होते? कोण महाजन? मला फक्त प्रमोद महाजन माहिती आहे। मला फक्त प्रमोद महाजन माहिती आहेत, जे शिवसेना भाजपा युतीसाठी शेवटपर्यंत त्यांचं योगदान होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।